हरिपाठ अभंग 25 भाग पहिला। जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेघ नाही। ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे जाणीव म्हणजे काय की ज्याला प्रत्येक गोष्टीची जाण आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याने शिक्षण घेतलेलं आहे, जो ज्ञानसंपन्न आहे, अशी जी व्यक्ती असते तिला जाणीव म्हटलेलं आहे। आणि नेणीव म्हणजे जी व्यक्ती अशिक्षित आहे, जिला इतर गोष्टींचा शिक्षणाचा काही गंध नाही आहे, अशी व्यक्ती म्हणजे नेणीव व्यक्ती। तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भगवंत कोणाचा ऐकतो, देव कोणाचा ऐकतो, तर जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। ज्याला जो जाणीव पण आहे, नेणीव पण आहे, अशा गोष्टी न पाहता देव केवळ भक्ती पाहतो। ज्याची भक्ती श्रेष्ठ तो भक्त श्रेष्ठ, आणि देव त्यालाच प्रसन्न होऊन दर्शन देतो। उच्चारणी पाही मोक्ष सदा, जो सतत नामस्मरणाचा उच्चार करतो त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम, त्याला कष्टातून बाहेर सावरण्याचं, दुःखातून बाहेर काढण्याचं काम ईश्वर करत असतो। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही। जेव्हा एखादा भक्त मनामधून नामस्मरण करत असतो तेव्हा ते नामस्मरण ईश्वराप्रती होत असतं, आणि असं नामस्मरण मनातून करताना जेव्हा वर्तणूक देखील चांगली घडत असते, इतरांचं वाईट काही घडत नसतं, चांगलंच घडण्याचा प्रकार केला जातो किंवा तसाच प्रकार घडत असतो, आणि ती भावना ही अंतर्मनातून असते, ईश्वराला, देवाला, भगवंताला प्राप्त करण्यासाठी असते। तेव्हा मात्र जेव्हा हरिनामाचा आपण उच्चार करतो तेव्हा कळी काळाचा रीग नाही, म्हणजे कसल्याच प्रकारची संकट, कसल्याच प्रकारची अडचण ईश्वर आपल्यावर येऊ देत नाही, त्या भक्तावर येऊ देत नाही। नेहमी त्या भक्ताचा उद्धार करायचं काम ईश्वर करत असतो। आणि याच सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवून दिल्यात। जय जय रामकृष्ण हरी।